हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मी मागील 9 वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो, ज्यामध्ये मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच आपला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग हा विषय घेतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की राज्यसेवेचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि 6 जुलैला 2024ला एमपीएससी राज्यसेवा ही एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये आपला सीसॅट हा पेपर सेकंड जो आहे, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट, हा तुम्हाला माहिती आहे. जरी क्वालिफाईंग असला तरी हा विषय खूप महत्वाचा आहे, कारण हा विषय क्वालिफाय केल्यानंतरच तुमचा जीएसचा पेपर चेक होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर मग सीसॅट साठी क्वालिफाईंग 66 प्लस मार्क कसे घ्यायचे आहेत, तर ह्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपला एक सेल सुरू आहे, सुपर मॉम सेल म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपला एमपीएससी राज्यसेवा 2025 साठीची डिस्क्रिप्टिव्ह बॅच येणार आहे. त्यासाठी आपलं जी ऑफर प्राइस आहे ती 30,874 रुपयात तुम्हाला सबस्क्रिप्शन भेटणार आहे. त्यात तुम्हाला 18 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि ज्यांनाही हे सबस्क्रिप्शन घ्यायचं, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा कोड यूज करायचा आहे, मकरंद कॅपिटल लेटर मध्ये. त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सेल आपला 12 मे पर्यंतच आहे. जर तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला या नंबरवर कॉल करा, तर मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्यानंतर आपली राज्यसेवा कंबाईनची जी ग्रुप बी आणि ग्रुप सी 2024 ची जी बॅच आहे, त्यासाठी सबस्क्रिप्शन आहे 12+4 म्हणजे 16 महिन्याचं सबस्क्रिप्शन, केवळ आणि केवळ 3,184 रुपयाचं. याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि याचा पण सेल 12 तारखेपर्यंत आहे, म्हणजे उद्यापर्यंत आहे. जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा कोड यूज करायचा आहे, मकरंद कॅपिटल लेटर मध्ये. ठीक आहे, आणि तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट भेटणार आहे. तर चला आजच्या विषयाकडे वळूया, ज्यासाठी तुम्ही वेट करत आहात की सीसॅट हा जो आपला विषय आहे, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो, तो जरी क्वालिफाईंग केला असेल पण मला असं वाटतं की याची थोडीशी पातळी वाढवण्यात आलेली आहे. पण तरी आपण 66 मार्क, 66 पेक्षा जास्त मार्क कसे घेऊ शकतो, ते आपण ह्या सेशन्सच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की सीसॅट या पेपरमध्ये 80 क्वेश्चन्स, 80 प्रश्न असतात 200 मार्कासाठी. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच एक प्रश्न इथे 2.5 मार्काचा असतो. करेक्ट? म्हणजे एक प्रश्न जर तुमचा करेक्ट आला तर तुम्हाला 2.5 मार्क भेटणार. मग तुम्ही बघा, मग ह्या 80 प्रश्नामध्ये जर तुम्ही जवळपास 27 क्वेश्चन जर करेक्ट केले, ठीक आहे, किती? 27 प्रश्न, म्हणजे 27 इंटू जेव्हा मी 2.5 करतोय, 175, 5, 25 दुने 50 आणि हे 67, बरोबर आहे? म्हणजे जवळजवळ तुम्हाला किती क्वेश्चन्स? 27 क्वेश्चन. म्हणजे 27 क्वेश्चन जरी तुम्ही केले प्रॉपर, जर तुमचे करेक्ट राहिले, पण बाकी पण तुमचे काही क्वेश्चन चुकणार, म्हणजे असं आपण गृहीत धरून चालू, तर केवळ आणि केवळ 27 क्वेश्चन सॉल्व्ह करून चालणार का? नाही. मग त्यापेक्षा आपल्याला जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागणार, कारण आपण असं गृहीत धरून चालू की आपलं काहीतरी एक एरर म्हणा किंवा चुकी होतच. ठीक आहे, तर आता बघा, जर आपल्याला 80 पैकी 27 क्वेश्चन जर सॉल्व्ह करायची असेल तर जेव्हा आपण 80 प्रश्न म्हणतो, 80 क्वेश्चन्स म्हणतो, 80 क्वेश्चन्स मधनं आपल्याला जे क्वेश्चन्स असतात, तर 50 क्वेश्चन तुमचे जे पॅसेज असतात, कंप्रेन्शन ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. उरलेले 30 क्वेश्चन हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे असतात. पण त्यामध्ये बघा, आता तुम्ही जर प्रॉपर बघितलं असाल, जर आपण बुद्धिमत्ताचे क्वेश्चन्स घेतले, ठीक आहे, तर जवळजवळ 20 ते 22 क्वेश्चन बुद्धिमत्तावर असतात आणि जवळपास किती झाले? 70. ठीक आहे, आणि 10 ते 12 प्रश्न जवळजवळ अंकगणितावर असतात. ठीक आहे, या प्रकारचं बायफर्गेशन आपल्याला नेहमी दिसत आलेलं आहे. बघा, आता 20 ते 22 प्रश्न, पण यात 5 क्वेश्चन जे आहेत हे डिसिजन मेकिंगचे आहे, ज्यामध्ये निगेटिव्ह मार्क नसतं. 5 क्वेश्चन डिसिजन मेकिंग. ठीक आहे, आणि यात तुम्हाला निगेटिव्ह मार्कही असणार आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असाल तर 1/4 निगेटिव्ह मार्क पण आहे. जसं तुम्ही जर सपोज एक क्वेश्चन चुकवत आहे तर त्यातनं तुमचा 1/4 निगेटिव्ह मार्क होणार आहे. म्हणजे सपोज जर असं असेल की 1 मार्काचा प्रश्न असेल तर त्यातनं तुमचे 0.25 मार्क वजा होणार.
म्हणजेच हा प्रश्नही चुकला आणि हाही गेला, म्हणजे तुमचा 1.25 मार्क गेला असं. पण आता आपला 2.5 आहे, 2.5 इंटू दिस 0.25 लाईक दिस, म्हणजे एवढं तुमचा निगेटिव्ह मार्क होणार आहे. करेक्ट आहे? डन. इथपर्यंत होप सो की तुम्हाला समजलं असेल. मग आता हे जे 5 क्वेश्चन आहे डिसिजन मेकिंगचे, यावर तुम्हाला निगेटिव्ह मार्क नसणार आहे. यावर तुम्हाला मार्किंग अशी असणार आहे 2.5, 1.5, 1 आणि 0. म्हणजे जे मोस्ट प्रॉबेबल करेक्ट आन्सर आहे त्यात तुम्हाला 2.5, त्याच्यानंतर लिस्ट 1.5, त्याच्यानंतर लिस्ट 1, आणि जो एकदमच नाही आहे चौथा ऑप्शन जे असणार आहे 0. ठीक आहे. तर आता बघा यामध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कारण आपल्याला इथे 66 पेक्षा जास्त मार्क जर घ्यायचे आहे, तर आता आपण कोणते कोणते क्वेश्चन्स बनवले पाहिजे, म्हणजे कोणत्या याच्यातून किती क्वेश्चन्स पिक केले पाहिजे. तर आपण मॅक्झिमम म्हणजे 2 तासात, म्हणजे जो 2 तासाचा आपला जो पेपर आहे 2 अवर्सचा, ठीक आहे, तर या 2 तासामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स, म्हणजे बघा आता इथे स्कोरिंग नाहीये, म्हणजे एक गोष्ट चांगली काय झाली की स्कोरिंग नसल्यामुळे आपल्याला फक्त क्वालिफाईंगच करायचं आहे. तर आपल्याला असेच क्वेश्चन्स पिक करायचे आहे जनरली जे क्वेश्चन्स आपल्याला येत आहे आणि कमीत कमी वेळात येत. तर आता कोणी म्हणेल की सर पॅसेज पासून सुरू करावं का, की बुद्धिमत्तापासून सुरू करावं, की अंकगणितापासून सुरू करावं. तर मला असं वाटतं की बघा, ज्याच्यात स्ट्रेंथ आहे, म्हणजे ज्याला असं वाटते की रिझनिंग पासून सुरू केलं तर पटापट क्वेश्चन सॉल्व्ह होईल आहे, किंवा अंकगणितापासून सुरू केलं तर पटापट क्वेश्चन सॉल्व्ह होईल आहे, ठीक आहे, तर तिथनं सुरू करा. म्हणजे सुरू तुम्ही तुमच्या स्ट्रेंथनुसार करा. पण आता मी एक जनरल डिस्कशन इथे करतोय. जसं आता समजून घ्या, सपोज आता 50 पॅसेज आहे, म्हणजे 50 क्वेश्चन पॅसेजवर आहे. 50 पॅसेज नाही, टोटल 10 पॅसेज आहे. त्यावर हर म्हणजे बघा, सपोज आता जसं 10 पॅसेज आहे आणि प्रत्येक पॅसेज मध्ये किती क्वेश्चन, 5 सब क्वेश्चन्स. प्रत्येक पॅसेजवर 5 सब क्वेश्चन्स आहे, बरोबर आहे. तर म्हणजे टोटल असे एकूण 50 क्वेश्चन झाले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यात जे पॅसेज विचारणार आहे ते तुम्हाला करंट बेसिसवर राहील आहे, किंवा टेक्नॉलॉजी बेसिसवर राहील आहे, सायन्स आहे, बिझनेसवर राहील आहे, किंवा प्रिव्हियस हिस्ट्रीवर राहील आहे. ठीक आहे, या कंटेंटवर तुम्हाला पॅसेज दिला आहे. तर मग याच्यामध्ये बघा, आता प्रत्येक याच्यात काय होते ना, जेव्हा आपण प्रत्येक पॅसेज वाचतो, थोडस 5ही प्रश्न सॉल्व्ह करणं प्रत्येक पॅसेजवरचे डिफिकल्ट होऊन जाते. मग मला असं वाटतं की एका रिडिंग मध्ये जर मला सपोज 3ही क्वेश्चन सॉल्व्ह करता आले आणि ते करेक्ट, मी अॅक्युरसी बद्दल बोलतोय, म्हणजे इथे अॅक्युरसी मी 95 to 100% अॅक्युरसी बद्दल मी बोलत आहे. ठीक आहे, तर प्रत्येक पॅसेज वरचे जर मी 3-3 क्वेश्चनही जरी घेतले, म्हणजे 10 पॅसेज वरचे तुमचे 3 क्वेश्चन होत आहे. म्हणजे इंटू जर 3 केलं तर टोटल किती क्वेश्चन होता, म्हणजे एक पॅसेज वरचे 3 क्वेश्चन, तर 10 पॅसेज वरचे टोटल 30 क्वेश्चन होत आहे. म्हणजे 30 क्वेश्चन तुमचे इथे अटेम्प्ट होत आहे. मग आता असं आपण कमीत कमी पकडून चालू की जर 95% जरी अॅक्युरसी आहे, म्हणजे जवळपास तुमचे जर सपोज 30 मधनं इथनं 25 क्वेश्चन जरी करेक्ट येत आहे, ठीक आहे, म्हणजे 25 क्वेश्चन तुमचे करेक्ट इथूनच आले. मग आता राहिलं 30 प्रश्नाची गोष्ट, की उरलेले जे 50 प्रश्न आहे, हे 50 प्रश्न पॅसेज वरचे झाले, आणि उरलेले जे 30 प्रश्न आहे, 30 प्रश्न हे अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे आहे, आणि आपल्याला 2 तासातच परफॉर्म करायचे. ठीक आहे, तर अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे जरी आता मी प्रश्न इथे घेतोय, जसं आता सपोज बुद्धिमत्ताचे जे आपण 20 ते 22 प्रश्न म्हटलं, इन्क्लुडिंग द डिसिजन मेकिंगचे प्रश्न, तर यामध्ये जर तुम्ही 15 क्वेश्चन जरी सॉल्व्ह करू शकले, ठीक आहे, म्हणजे बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न आणि अंकगणितामधून 5 प्रश्न, म्हणजे इथून तुमचे होत आहे 20 प्रश्न. म्हणजे 20 प्रश्न जरी तुम्हाला अटेम्प्ट झाले, ठीक आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, आणि इकडे 30 क्वेश्चन अटेम्प्ट झाले, मग इथे सपोज असं मानतोय की मी जर 5 चुकत असेल, 5 इनकरेक्ट, म्हणजे इथे 15 प्रश्न करेक्ट, म्हणजे एवढा यायलाच पाहिजे. बघा तुम्ही सॉल्व्ह करताना, प्रॅक्टिसही करताना, इथून 15 क्वेश्चन करेक्ट आणि इथून 25 प्रश्न करेक्ट, म्हणजे जर तुम्ही 40 प्रश्न जरी करेक्ट सॉल्व्ह करत आहे, ठीक आहे, आणि इथं 5 प्रश्न आणि इथे 5 प्रश्न, म्हणजे 10 क्वेश्चन इनकरेक्ट, ठीक आहे, म्हणजे 2.5 म्हणजे 25 मार्क इथून तुमचे गेले, आणि तो प्रश्नही गेला करेक्ट आहे. म्हणजे एक क्वेश्चन 2.5 मार्क्स, सो 10 क्वेश्चन 25 मार्क, बरोबर आहे. तर आता बघा, जर मी इथे 40 क्वेश्चन करेक्ट सॉल्व्ह करतोय, ठीक आहे, म्हणजे टोटल 50 पैकी 40 क्वेश्चन जर मी 50 अटेम्प्ट आहे,
आणि त्याच्यापैकी 40 जरी मी करेक्ट सॉल्व्ह करतो, म्हणजे हे मी मिनिमम आकडा घेतला हा, तर तरीही तुमचा रिझल्ट म्हणजे पेपर क्वालिफाय होतो. आता 40 मध्ये किती, हे झाले 2.5 इंटू 40, म्हणजे हे किती झाले 100 मार्क. इथून 100 मधून तुमचे हे 25 काढून टाका, म्हणजे मॅक्सिमम तुमचे 70-75 पर्यंत हा स्कोर येतो. आणि आपल्याला काय क्वालिफाईंग करायचं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हाही पेपर सॉल्व्ह करता एक स्ट्रॅटेजी बनवा. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अंकगणितापासून सुरू करा किंवा बुद्धिमत्तापासून सुरू करा किंवा पॅसेज पासून सुरू करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त तो वेळ जो आहे तो मॅनेज करता आला पाहिजे. एखादा पॅसेज तुम्हाला अवघड वाटत असेल तिथे स्किप करा. अंकगणिताचे क्वेश्चन जर तुम्हाला जास्त इकडे सॉल्व्ह झाले किंवा बुद्धिमत्ताचे क्वेश्चन जास्त सॉल्व्ह झाले तर तिकडे क्वेश्चन तुम्ही कमी करा. कारण ऍट दी एंड आपल्याला कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवायचं आहे. कारण आपल्याला इथे स्कोरिंग नाही करायचं आहे, आपल्याला इथे फक्त म्हणजे क्वालिफाईंग करायचं आहे. तर ते कॅल्क्युलेशन नेहमी तुमच्या डोक्यात पाहिजे की एक्झॅक्टली तुम्हाला कोणत्या पद्धतीने जायचं आहे. तर होप सो की तुम्हाला ही जी स्ट्रॅटेजी आहे की 66+ मार्क कसे घ्यायचे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजली असेल विद्यार्थी मित्रांनो. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबवा. एक्झामला जायच्या पहिले कमीत कमी 10 सीसॅटच्या पेपरची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे, मी रेग्युलर सेशन घेतच आहे आपलं डेली 5 वाजता, म्हणजे युट्यूबवर 5 वाजता सोमवार ते शुक्रवार, टेक्स्टबुक सुपर कोचिंग ह्याच मला चॅनलवर सोमवार ते शुक्रवार मंडे पासून आपण एक सिरीज चालवणार आहोत राज्यसेवेसाठी. ठीक आहे, राज्यसेवेसाठी, ज्यामध्ये मी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्सची सिरीज घेतोय, जे की एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. ठीक आहे, आणि त्यानंतर आपला मास्टर क्लास असतो टेक्स्टबुकच्या प्लॅटफॉर्मवर, जो असतो 6 वाजता, म्हणजे हे संध्याकाळी असतो टेक्स्टबुक प्लॅटफॉर्म. ठीक आहे, हा क्लास असतो 6 वाजता. तर यामध्ये आपण घेतोय PYQ, म्हणजे राज्यसेवेचे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. कारण तुम्हाला माहिती आहे की जेव्हाही आपण एक्झाम देतो किंवा अटेम्प्ट करतो पुढची, म्हणजे जसं आता राज्यसेवा 2024, तर आपल्याला पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स कसा असतो प्रत्येक टॉपिकवर हे माहिती पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला PYQ ची फार फार गरज असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला 13 तारखेपासून म्हणजे येत्या सोमवारपासून एक पेड बॅच क्रॅश कोर्सची सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ती पण तुम्ही नक्की जॉईन करा. ह्या बॅच साठी डिटेल्स जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला टायमिंग अजून कन्फर्म व्हायचा आहे, मी तुम्हाला टायमिंग सांगेन. ठीक आहे, संध्याकाळपर्यंत होप सो की टायमिंग कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे, आज किंवा उद्या सकाळपर्यंत. तर मी तुम्हाला टायमिंगची पण अपडेट देऊन देईल, म्हणजे आपली ही पेड बॅच सीसॅटची किती वाजता राहणार. तो होप सो तुम्हाला सेशन नक्कीच आवडलं असेल विद्यार्थी मित्रांनो. आवडल्यास नक्की तसं सांगा. पुन्हा आपण नवीन व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत तुम्हाला ऑल द बेस्ट एक्झामसाठी, आणि तुम्ही तुमची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच गाईज.